नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप व्हिडिओ सीरीजमध्ये तुमचं परत एकदा स्वागत। आपण पाहत होतो बुद्धिमत्ता चाचणीमधील आकलन हा घटक, त्यातला पुढचा उपघटक, दुसरा उपघटक आपण आज पाहूयात, संख्या मालिका। संख्या मालिका या उपघटकामध्ये येणारे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने संख्या किंवा विशिष्ट पद्धतीने मांडलेले अंक यावर आधारित असतात। संख्या पद ही एका ठराविक क्रमाने मांडलेली असतात, मग त्यामध्ये सम किंवा विषम संख्या असतील, वारंवार येणाऱ्या संख्या असतील, एखाद्या विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या असतील किंवा अंकांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्या, यावर आधारित प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात। कधी कधी प्रश्न सोडवताना आपला थोडासा गोंधळ उडतो, तो उडू नये म्हणून काही बाबी आपण लक्षात घेऊयात ज्यांचा उपयोग आपल्याला पटकन प्रश्न सोडवण्यासाठी होईल। पाहूयात काही महत्त्वाच्या गोष्टी। तर संख्या मालिका या घटकावर आधारित उदाहरण सोडवण्यापूर्वी या गोष्टी आपण लक्षात घेऊयात। रोमन अंक किंवा संख्या, अपूर्णांक, त्रिकोणी संख्या, कोनांची मापे, घड्याळातील वेळा, त्यानंतर समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जुळ्या मूळ संख्या ज्यांना आपण ट्विन प्राइम नंबर्स म्हणतो, मूळ संख्या प्राइम नंबर्स, सहमूळ संख्या, को प्राइम नंबर्स, संयुक्त संख्या, त्यानंतर 1 ते 20 संख्यांचे पाढे, पाढे आपले पाठ असले पाहिजेत, एक अंकी संख्यांचा गुणाकार, 1 ते 20 संख्यांचे वर्ग, आपल्याला वर्ग संख्या पाठ असल्या पाहिजेत आणि संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता आला पाहिजे। त्याचप्रमाणे दिलेल्या अंकांपासून 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी संख्या आपल्याला तयार करता आल्या पाहिजेत। या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर हा घटक अतिशय सोपा आहे। तर यावरची काही उदाहरणं आता आपण पाहूयात। संख्या मालिकेवरचं पहिलं उदाहरण पाहूयात। खालील संख्या मालिकेत 3 ने निशेष भाग जाणाऱ्या समसंख्या किती? 3 या संख्येने भाग जाणाऱ्या आपल्याला समसंख्या शोधायच्यात, निशेष अर्थात पूर्ण भाग जाणाऱ्या। एक संख्या मालिका तुम्हाला खाली दिलेली आहे, 146, 234, 57, 42, 503, 432, 300 आणि 663। पर्याय पण दिलेत, पहिला पर्याय 4, दुसरा 3, तिसरा 1 आणि चौथा पर्याय आहे 2। आता 3 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या शोधण्यासाठी आपल्याला 3 ची कसोटी माहित पाहिजे। 3 ची कसोटी आपल्याला काय सांगते की ज्या संख्येतल्या अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जातो त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो। मग या ठिकाणी आपण ह्या संख्यांमध्ये समसंख्या किती आहेत विचारले म्हणून फक्त समसंख्या ज्या आहेत त्यांच्यातल्याच अंकांची बेरीज आपण करून पाहूया, म्हणजे आपला वेळ आणखी वाचेल। आता पहिली समसंख्या 146 आहे, अंकांची बेरीज 6 + 4 10 + 1 11, 11ला 3 ने भाग जात नाही। दुसरी समसंख्या 4 आणि 3 7 आणि 2 9, या ठिकाणी आपल्याला एक समसंख्या अशी मिळाली जिला 3 ने भाग जातो। दुसरी पुढची समसंख्या या ठिकाणी 57 एक दिसते, आपण ती घेणार नाहीत कारण विषम आहे। 42 ही संख्या बघूया, 4 आणि 2 6, 6ला 3 ने भाग जातो। पुढे 4 आणि 3 7 आणि 2 9, 432 लाही 3 ने पूर्ण भाग जातो। 300 ही एक समसंख्या आहे, 300 लाही 3 ने पूर्ण भाग जातो। पुढची विषम संख्या आहे। अशा पद्धतीने आपल्याला 1 2 3 आणि 4 पर्याय क्रमांक 1, 4 समसंख्या अशा मिळाल्या ज्यांना 3 ने पूर्ण भाग जातो। छोटे छोटे शब्द लक्षात घ्यायचे, समसंख्या हा शब्द लक्षात घेतला म्हणून सगळ्या संख्यांना आपल्याला कसोटी लावायची गरज पडली नाही। त्यानंतर दुसरा प्रश्न यातला पुन्हा एक संख्या मालिका दिली आहे, 1 11 21 31 41 51 61 71 81 91। या संख्या मालिकेत मूळ संख्या किती आहेत ते सांगा। मूळ संख्या शोधायच्यात आपल्याला। मूळ संख्या कशाला म्हणतो हे आपल्याला माहित पाहिजे। मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जिचा 1 आणि ती संख्या असे दोनच फॅक्टर्स ज्यांना आपण म्हणतो किंवा त्याला भाग जाणाऱ्या दोनच संख्या 1 आणि ती संख्या स्वतः असेल तर आपण त्या संख्येला मूळ संख्या म्हणतो। या ठिकाणी 1 ही जी संख्या आहे आपल्याला माहिती आहे की मूळ संख्याही नाहीये आणि संयुक्तही नाहीये, त्यामुळे ती आपण सोडून देऊया। पुढची संख्या आहे 11, 11 ही एक मूळ संख्या आहे, त्या ठिकाणी 1 मिळाली आपल्याला संख्या। 21 ही मूळ संख्या नाही, 31 ही पुढची मूळ संख्या आपल्याला मिळते, 41 ही पण एक मूळ संख्या आहे, 51 मूळ संख्या नाही कारण 17च्या पाड्यात ते येतात, 61 ही एक मूळ संख्या मिळते आपल्याला, 71 ही आणखी एक मूळ संख्या, 81 आणि 91 ह्या दोन्हीही मूळ संख्या नाहीत। त्यामुळे एकूण मूळ संख्या किती मिळाल्या आपल्याला 1 2 3 4 आणि
5. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. एकूण 5 मूळ संख्या याच्यामध्ये आहेत. पाहूयात आणखी काय उदाहरण. यानंतर पुढचं उदाहरण, पुढील संख्या मालिकेत कोणता अंक सर्वाधिक वेळा आला आहे. या ठिकाणी एक संख्या मालिका आपल्याला दिसतेय. बरेच अंक याच्यामध्ये आहेत. 1 0 4 3 1 2 8 0 6 3 1 5 3 0 4 3 2 1 3 अशा पद्धतीने अंक आहेत. आणि कोणता अंक सगळ्यात जास्त वेळा आलाय. 0 पासून 8 पर्यंतचे अंक याच्यामध्ये आहेत. फक्त 7 हा अंक वगळलेला आहे. आपल्या लक्षात येईल. तर सगळ्यात जास्त कोणता अंक आलाय ते आपल्याला मोजायचे. आपण यासाठी काय करू शकतो, एक सोपी पद्धत आहे. आपल्या लक्षात आलंय 0 पासून 8 पर्यंत 0 1 2 3 4 5 6 आणि या ठिकाणी 8 हे अंक लिहिले. अंक आपण मोजून घेऊया. फक्त 0 आपल्याला बघायचंय कुठे कुठे आलाय. या ठिकाणी 1 2 3 0 या ठिकाणी 3 वेळा आलाय. पुढे 1 हा अंक 1 इथे 2 3 4 वेळा आलाय. 2 हा अंक बघूयात. 1 या ठिकाणी 2 वेळा फक्त आलेला आहे. 3 हा अंक 1 2 3 4 आणि 5 वेळा आलाय. 4 हा अंक 1 2 5 हा अंक 1 6 हा अंक पहा किती वेळा आलाय 1 आणि 8 हा अंक सुद्धा या ठिकाणी एकच वेळा आलेला आहे. आपल्याला उत्तर काय मिळालं. या ठिकाणी 3 हा अंक 5 वेळा आलेला आहे. म्हणजे सर्वाधिक वेळा आलेला अंक कुठला आहे 3. यानंतर पुढचं उदाहरण 98 53 19 37 64 12 ही एक संख्या मालिका दिलेली आहे. दिलेल्या प्रत्येक संख्येतील अंकांची अदलाबदल करा. मिळणाऱ्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्येतील अंकांमध्ये किती फरक आहे तो ओळखा. ज्या संख्या दिल्यात त्या संख्यांमध्ये असणाऱ्या अंकांच्या स्थानात बदल करायचा आपल्याला. उदाहरणार्थ पहिली संख्या आहे 98. 98 या संख्येमध्ये असणाऱ्या अंकांची जर आपण अदलाबदल केली जागेची तर आपल्याला ती संख्या जी मिळेल ती असेल या ठिकाणी 89 ही संख्या तयार होईल. दुसरी 53 अशी संख्या आहे. अंकांची अदलाबदल करून तयार होते 35. 19 ही संख्या आहे. 91 37 ही संख्या आहे. 73 64 आहे. 46 आणि 12 आहेत ते होतील 21. संख्यांच्या अंकांची अदलाबदल करून आपण या संख्या मिळवल्या. आपल्या लक्षात येईल सगळ्यात लहान संख्या आहे 21 ही संख्या. आणि 21 या संख्येमध्ये असणाऱ्या अंकांमधला फरक आपल्याला काढायचा आहे. 2 आणि 1 फरक येतो 1. म्हणून पर्याय क्रमांक 4 1 हे त्याचं उत्तर आहे. पाहूयात आणखी काही उदाहरण. यानंतर पुढचं उदाहरण, पुढे दिलेल्या अपूर्णांकांमधील सर्वात लहान अपूर्णांकातील अंकांमधील फरक किती. अपूर्णांक दिलेले आहेत या ठिकाणी 7/3 7/5 7/2 7/9 आणि 7/6. या अपूर्णांकांमध्ये सर्वात आधी आपल्याला लहान अपूर्णांक कोणता आहे ते शोधायचे. या सगळ्या अपूर्णांकांचा अंश सारखा आहे. 7 हा अंश आहे. समान अंश असणारे हे अपूर्णांक आहेत. यांच्या बाबतीत लहान मोठेपणा ठरवताना आपल्याला माहिती आहे आपण काय करतो तर ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान. ज्या वेळेला तुमचे अंश समान असतील तेव्हा ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. या ठिकाणी या अपूर्णांकांमध्ये आपल्याला सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता दिसतोय 7/9 हा अपूर्णांक सगळ्यात लहान आहे. या अपूर्णांकामधल्या अंकांमधला फरक विचारलाय. अंश 7 आहे, छेद 9 आहे. दोन्ही मधला फरक येतो 9 - 7 म्हणजे 2.
पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, संख्या मालिकेवर आधारित वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिली। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। यानंतर याच्यातला तिसरा जो घटक आहे आकलन या पाठामधला तिसरा घटक इंग्रजी वर्णमाला, त्यावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, अर्थात स्कॉलरली एनहान्स लर्निंग या चॅनलला। तोपर्यंत स्कॉलरली सोबत अभ्यास म्हणजे यश मिळेल हमखास।